नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आपण पती किंवा वडील नाहीत, OTP येत नाहीत तर काय करावे या संदर्भात व्हिडिओ तयार केला आहे। तर जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला चालू करूया। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण व्हिडिओला चालू करू। ज्या महिला विधवा आहेत, घटस्फोटित आहेत किंवा ज्यांना पतीचे वडिलांचे आधार कार्ड OTP नंबर मिळत नाहीत, अशा महिलांना KYC करताना मोठ्या अडचणी येत आहेत। शासनाने या समस्येची दखल घेतली असून या विशिष्ट प्रकरणासाठी OTP बायपास करण्यासाठी आणि इतर काही बदल करण्यासाठी लवकरच तोडगा काढला जाईल अशी माहिती आहे। तोपर्यंत अशा महिलांनी KYC करण्यासाठी थांबणे योग्य राहणार आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी किंवा तक्रारीसाठी महिला आपल्या अंगणवाडी सेविका किंवा तालुका स्तरावरील महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधू शकतात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्य शासनाने पूर्णपणे पारदर्शकता आणण्यासाठी KYC प्रक्रिया सुरू केली आहे। या प्रक्रियेअंतर्गत महिला लाभार्थ्यांचे आधार कार्ड, पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड तसेच कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहे का याची माहिती गोळा केली जात आहे। ही सर्व माहिती म्हणजेच KYC प्रक्रियेतून घेतली जात आहे। सुरुवातीला ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे निर्देश होते, परंतु राज्यात गेल्या काही महिन्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती तसेच योजनेच्या पोर्टलवर आलेल्या OTP एरर आणि तांत्रिक अडचणीमुळे महिलांना KYC करता आली नाही। याच कारणामुळे अतिवृष्टी अंतर्गत भागातील महिलांसाठी ही मुदत 15 दिवसांनी वाढून साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा त्यापुढेही वाढवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। या KYC प्रक्रियेबद्दल लाभार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करणे आवश्यक आहे। KYC मुळे योजनेमुळे केवळ पारदर्शकता आणली जात आहे। याचा अर्थ KYC केली तरच पैसे मिळतील किंवा KYC नाही केली तर तुम्ही अपात्र होणार असा नाही। योजनेमध्ये निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांना KYC केल्यानंतरही अपात्रच राहणार आहेत। सरकारने यापूर्वी अनेक महिलांच्या अर्जाची पडताळणी केली होती, त्यापैकी बहुतांश अर्ज पात्र आढळले आहेत। उर्वरित अर्जाची तपासणी सुरू असून त्यात अपात्र आढळल्यास त्यांना बाहेर काढले जाईल। ज्या पात्र महिलांची पडताळणी पूर्ण झाली आहे आणि ज्यांचे हप्ते बंद झाले होते त्यांना आता त्यांचे थकीत असलेले हप्तेसुद्धा या योजनेअंतर्गत देण्यात आलेले आहेत। तर कशी वाटली आजची माहिती हे कमेंटद्वारे नक्की सांगा। जर तुम्हाला KYC करताना काही अडचणी येत असतील तर ते सुद्धा कमेंटद्वारे नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।